देशामध्ये पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महागलेला आहे। पेट्रोल प्रति लिटर 2.61 रुपयांनी तर डिझेल 2.71 रुपयांनी महागलंय। गेल्या 2 आठवड्यांमध्ये पेट्रोल डिझेलचे दर वाढते आहेत आणि पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये पुन्हा एकदा वाढ झाली आहे। मुंबईमध्ये पेट्रोलच्या दरामध्ये प्रति लिटर 2.76 रुपयांनी वाढ झाली आहे। मुंबईमध्ये डिझेल प्रति लिटर 2.81 रुपयांनी महागलाय आणि मुंबईमध्ये पेट्रोलचा सध्याचा दर प्रति लिटर 111.21 रुपयांवर गेलाय। मुंबईमध्ये डिझेलचा दर प्रति लिटर 97.83 रुपये गेलेला आहे। जागतिक बाजारामध्ये कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये मोठी उसळी निर्माण झाली आहे आणि इराण संघर्षामुळे तेल पुरवठ्यावर सुद्धा परिणाम होतोय आणि त्यामुळे सामान्य नागरिकांवर महागाईचा बोजा आणखी वाढलेला आहे। वाहतूक, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तू महागण्याची शक्यता, पुढच्या काही दिवसांमध्ये आणखी दरवाढीची शक्यता सुद्धा व्यक्त केली जाते। त्यामुळे तेल कंपन्यांकडून परिस्थितीवर लक्ष असल्याचं सांगितलं जातंय। या संदर्भात आणखी जाणून घेणार आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी आपल्या सोबत आहेत। धनंजय, आपण सातत्यानं पाहतोय ही दरवाढ, मला असं वाटतं ही चौथी दरवाढ आहे आणि सर्वसामान्यांचं बजेट नक्कीच कोलमडणार आहे। काय भावना उमटतात सर्वसामान्यांमध्ये सध्या? या सगळ्यात आपण जर पाहिलं तर जेव्हापासून हे इराण युद्ध सुरू झालं आहे आणि या युद्धानंतर ही चौथी दरवाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। पेट्रोलच्या दरामध्ये आणि डिझेलच्या दरामध्ये ही दरवाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर या सगळ्यामध्ये पाहिलं तर कच्च्या तेलाच्या ज्या बाजारातल्या किमती आहेत त्याची वाढ होते आणि परिणाम आता त्याचा भारतीय इंधनावर आणि त्याच्या दरावर आता स्पष्टपणे खरं तर दिसू लागलाय। प्रति लिटर आपण जर पाहिलं तर पेट्रोलचा दर जो आहे तो 2.61 आणि डिझेलचा दर जो आहे तो 2.71 सध्या आपल्याला झालेला पाहायला मिळतो। त्यामुळे ही दरवाढ जी आहे ती सर्वसामान्य नागरिकांवर महागाईचा हा अतिरिक्त बोजा सध्या पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे विशेषतः इराण संघर्षामुळे जे काही तेल पुरवठ्यावर परिणाम झाला त्याचा जागतिक बाजाराच्या कच्च्या तेलाच्या दरात त्याचे परिणाम जे आहेत ते आपल्याला वाढलेले सध्या पाहायला मिळतात आणि एकंदरीत आपण जर पाहतो त्याचे जे याचा फटका जो आहे तो फक्त वाहन चालकांना नाही तर इतरही ज्या जीवनावश्यक गोष्टी आहेत त्यांच्यावर पडताना दिसेल। मग भाजीपाला असेल, अन्न औषध असेल, जीवनावश्यक वस्तू त्यांच्या किमतीत सुद्धा वाढ होण्याची भीती जी आहे ती व्यक्त केली जाते। त्यामुळे जागतिक परिस्थिती सुधारली नाही तर पुढील काही दिवसात आणखी दरवाढ होऊ शकते असे संकेत जे आहेत ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळे आगामी काळामध्ये कशा पद्धतीने हे दर वाढतायत हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र या सगळ्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांच्या खिशामध्ये कात्री जी आहे ती बसणार आहे। वाढ जी आहे ती दरवाढ झाल्यामुळे हा फटका जो आहे तो आपल्याला सर्वसामान्यांना बसताना पाहायला मिळतोय। नाही, बरोबर आहे। पेट्रोल डिझेल तर आहेच, त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू सुद्धा सगळ्या महागतायत, दर वाढतायत आणि त्यामुळे सर्वसामान्य अडचणीत आहेत। धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर अपडेट्ससाठी धनंजय। तर पेट्रोल आणि डिझेलच्या इंधन बचतीची सगळीकडे चर्चा सुरू असताना करमाळ्यामध्ये मात्र एसटी बसची डिझेल टाकी अचानक रस्त्यावर तुटून पडली आणि एसटी बस रस्त्यावर धावत असताना बसची डिझेल टाकी निकामी होऊन पडल्याचं पाहायला मिळालं। करमाळा ते वाशिंबे मार्गावर धावणाऱ्या बस सोबत करमाळा शहरात हा प्रकार घडलाय। बसची डिझेलची टाकी खाली पडल्याचं लक्षात आल्यानंतर तात्काळ बस चालकानं बस थांबवली आणि प्रवाशांना बसच्या खाली उतरवलं। बसच्या चालक आणि वाहकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना आणि जीवितहानी सुद्धा टळली आहे।